नमस्कार. लग्नाची बेडीमध्ये आपण पाहत आहोत विनू आणि सावी दोघंजण खूप आनंदी होतात आणि विनू विचारतो, बाबा आजपासून हे खरंच आपल्या घरी राहणार आहे का? तेव्हा राघव सांगतो हो. आणि मग विनू आणि सावी दोघंजण खेळायला आतमध्ये जातात. इकडे रुक्मिणी काकूंचा संताप झालेला आहे. ही मुलगी कशावरनं आपली नात आहे असे म्हटल्यानंतर राघव सांगतो, मला स्वतः सिंधूने सांगितलं आहे, मी तिच्यावर विश्वास ठेवतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते, ही मुलगी किती खोटारडी आहे आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे. ती कशी सोडून गेली, काय गेली, त्याच्यावरूनच मला वाटतं ते खोटं बोलते आहे. तेव्हा राजश्री म्हणते, नाही, सिंधू कधीच खोटं बोलणार नाही. मग पुन्हा एकदा राघव सांगतो, मला इथून पुढे चालणार नाही सिंधू आणि सावीला कोणी बोललेलं. मग रुक्मिणी म्हणते, तुम्ही मधुराणीचाही विचार करायला हवा, तिच्या मनाला काय वाटत आहे याचाही विचार करा जरा. तेव्हा राघव मधुराणीला विचारतो, तुला काही प्रॉब्लेम आहे सावीला आपल्या घरी राहिली तर? तेव्हा मधुराणी विचार करते, जर याला नकार दिला तर हा चिडेल. मग ती म्हणते, मला काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हटल्यानंतर रुक्मिणी काकू पुन्हा चिडते, हे काय चाललं आहे, हे काय मूर्खपणा आहे, असं ती बडबड करायला सुरुवात करते. आणि सिंधूला म्हणते, हे सगळं तुझ्या टोपीपणामुळे झालं आहे. तू तू तुझ्या श्रीमंतीच्या हव्यासापोटी तू इथे राहत आहेस ना? तेव्हा सिंधू चिडते आणि सांगते, मी माझ्या मुलीला इथे घेऊन आले आहे, पण इथे राहणार नाही. आजची रात्र फक्त आम्ही इथे काढणार आहोत. आम्ही पुण्यात राहणार आहोत, पण ह्या घरात नाही. आणि राघवला कधीही आम्हाला भेटावंसं वाटलं तर ते आम्हाला भेटायला येऊ शकतात. असं बोलून ती रागारागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे राघव पुन्हा चिडतो, माझ्या मुलीला आणि माझ्या सावीला, सिंधूला कोणी काही बोललेलं मी अजिबात सहन करणार नाही आणि त्यांना पुन्हा कोणी असा प्रश्नही विचारायचा नाही. आणि तोही तिथून निघून जातो. मग रात्री सावी झोपल्यानंतर सिंधू विचार करत असते त्या जुन्या गोष्टींची आणि आत्ता घडत असलेल्या गोष्टींची. इकडे राघवचीही तीच परिस्थिती असते. त्याला सिंधूची खूप आठवण येत असते. तिच्या सोबत घालवले क्षण तो सगळं काही आठवत असतो. आणि तिकडे सिंधूलाही त्या जुन्या आठवणी सतावत असतात. दोघंही ह्या कोणत्या वळणावर येऊन पोचले, त्यांनी आईला दिलेलं वचन त्यांना आठवतं. राजश्री बोलली होती दोघांना की इथून पुढे तुम्ही दोघं आई वडील म्हणून सावीचा नीट सांभाळ करायचा. तिला कधीही ह्या गोष्टींची चुनचुन लागू द्यायची नाही. तिला बाबांची किती हौस आहे हे सगळ्यांना माहीत आहे. तेव्हा तुम्ही दोघांनी मिळून विचार करा आणि तिची इच्छा पूर्ण करा. मग दोघांना ती बोलायला सांगते आणि ती सावीजवळ थोड्या वेळ गप्पा मारायला जाऊन बसते. आणि इकडे सिंधू माफी मागते, राघव मी तुला इतकी वर्ष सांगितलं नाही त्याच्यासाठी तू मला माफ कर. तेव्हा राघवही बोलतो, मलाही माफ कर, मी तुझ्याबरोबर खूप वाईट वागलेलो आहे एवढ्यामध्ये, पण तू मला सोडून का गेली हेच मला कळलेलं नाही. तेव्हा सिंधू पुन्हा सांगू लागते, तुमच्यामुळेच मी सोडून गेली. तुम्ही राणीशी लग्न केलं, राणीला घरात आणू नका म्हटलो तरी तुम्ही घेऊन आलात. त्याच्यामुळेच मी सावीला घेऊन निघून गेलेली होती. मग दोघंजणं एकमेकांना सॉरी बोलतात आणि आत्तापर्यंत जे घडलं त्याच्यासाठी माफीही मागतात. पुढे सिंधू सांगते, तुम्ही मुलीला सांगायचं नाही की तुम्ही तिचे खरे बाबा आहात. तिला आपल्या तिघांमध्ये जे घडलेलं आहे ते आत्ता कळणार नाही. ती मोठी झाली की मग आपण त्यांना सांगूया. मग दोघंही सांगतात, तूही मला सोडून जाऊ नको. दोघं एकमेकाला वचन देतात. पुढे दुसऱ्या दिवशी ऋतुजा परत जुन्या गोष्टींची उकर काढायला सुरुवात करते. मग सांगते, आपल्या घरात हे नवीन लोक राहायला आलेले आहे, मला अजिबात आवडले नाही. तेव्हा रुक्मिणीही म्हणते, मलाही ते मी त्यांनाही स्वीकारणार नाही. ते कशावरनं आपलंच रक्त आहे. तेव्हा रत्नाकर म्हणतात की सिंधू कधीही खोटं बोलत नाही. मग ऋतुजा नेहमीप्रमाणे मध्येच बोलते, ती किती खोटारडी आहे आणि तिनेच हातपाय पसरले आपल्या घरामध्ये येऊन, दिसत नाही का तुम्हाला? तेव्हा राजश्री पुन्हा म्हणते, सिंधू कधीही खोटं बोलत नाही, तिला आपण सगळेजण ओळखतोच. तेव्हा रुक्मिणी म्हणते, तू म्हणतेस ना माणूस वेळ काळाप्रमाणे बदलतो, त्याचप्रमाणे तीही बदलली असेल तर खोटी मुलगी आणून आपली मुलगी म्हणून सांगत असेल. तेव्हा रत्नाकर पुन्हा ते खोडतो, असं शक्यच नाही, सिंधू कधीही खोटं बोलणार नाही. मग तितक्यात अन्वी येते. अन्वीने हे सगळं ऐकलेलं असतं. अन्वी तिच्या आजीवर रागवते, तू नेहमी सिम्माचा राग करते, तिच्याविरुद्ध कट रचते. तेव्हा रुक्मिणी तिच्यावरती चिडते, तू लहान आहे, तू मोठ्यांमध्ये बोलायचं नाही, किती वेळा सांगितलेलं आहे. मग ती बोलू लागते, तुम्ही सगळ्यांनी मिळूनच सिंधू आणि राघवला वेगळं केलेलं आहे आणि ती हे सगळं मधुराणीमुळेच घडलेलं आहे. ती खूप स्वार्थी आहे. तितक्यात मधुराणी पाठीमागणं येते. मग रुक्मिणी म्हणते, परमेश्वर बघतच आहेत, त्याच्याकडे सगळ्यांचा हिशोब आहे, तो करेलच. तेव्हा ती सांगते, ज्याचे त्याचे नशीब, ज्याच्यामुळे हे घडलं आहे त्याच्याही ते उलटेलच.
पाहतच राहते. खोटारड्या राणीने हे सगळं केलेलं आहे, तिलाही ह्या गोष्टींची भरपाई द्यावाच लागेल. हे सगळं आता मधुराणीने ऐकलेलं आहे. मधुराणी आता पुढे काय करणार हेही पाहणं रंजक ठरणार आहे. तेव्हा माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पुन्हा भेटूयाच. धन्यवाद.